लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पाच राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये सत्तापालट. भाजपचा दबदबा. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरीमध्ये भाजपचं सरकार. तमिळनाडूमध्ये थलापती विजय तर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता डावे सत्तेच्या बाहेर. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दुहेरी पराभव. सत्तेसह स्वतःचा मतदारसंघ गमावला. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांचा 15,114 मतांनी दणदणीत विजय. दिदींना 58,349 मतं. पश्चिम बंगालच्या भाग्याचा नवा अध्याय सुरू. श्यामप्रसाद मुखर्जी यांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासयुक्त. भाजपच्या मोठ्या विजयानंतर मोदींनी मानले आभार. बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी दिली जाईल. विजयी भाषणामध्ये पंतप्रधान मोदींची घोषणा. घुसखोरांवरती कडक कारवाई करण्याचाही दिला इशारा. 5 राज्यांच्या विधानसभा निकालानंतर भाजपची महत्वाची बैठक. भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन नबे यांची देखील उपस्थिती. भवानीपूर मतमोजणी केंद्रावरती मला मारहाण. लात मारण्यात आली. ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप. टीएमसीच्या बूथ एजंटला मारहाण झाल्याचा दावा. फेरमतमोजणीची देखील मागणी. निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं भाजपने निवडणूक जिंकली. ट्विट करत राहुल गांधींकडून पुन्हा वोट चोरीचा आरोप. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांशी सहमत. राहुल गांधी यांची ट्विट करत ही प्रतिक्रिया. ममता बॅनर्जींचा सर्व मुस्लिमांनी मतदान केलं तर हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांनी मला आशीर्वाद दिले. पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांची ही प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीवेळी टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने. आसनसोल, कुचबिहार, दिनहाटा, बानकुडा भागामध्ये मोठा राडा. टीएमसी ऑफिसमध्ये तोडफोडीसह जाळपोळ. भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप. पश्चिम बंगालसह तमिळनाडू आणि केरळमध्ये सत्तांतर. तर भाजप पहिल्यांदा बंगालमध्ये सरकार करणार स्थापन. केरळमध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता. तमिळनाडूमध्ये थलापती विजयच्या टीव्हीकेचा मोठा विजय. तमिळनाडूमध्ये थलपतींचा उदय. अभिनेता विजय मुख्यमंत्री होणार. स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष सत्तेबाहेर. तर थलपती विजयच्या टीव्हीकेला 160 तर डीएमकेला 59 तर एडीएमकेला 47 जागा. केरळमध्ये बदल. काँग्रेसचा विजय. डावे सत्तेबाहेर. आयएनसी 63, सीपीआय 26, आयओएमएल 22, सीपीआय 8, केईसी पक्षाला 7 जागा. आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. काँग्रेस पिछाडीवरती 82 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मा गड राखला. काँग्रेसच्या वाट्याला 19 जागा. काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव. दरम्यान बीओपीएफ आणि एजीपी या पक्षाचा प्रत्येकी 10 जागांवर विजय. पुदुचेरीमध्ये पुन्हा एनडीएचीच सत्ता येणार. तर 18 जागांवरती विजय आणि काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला 6 जागा. एन रंगास्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलं. बंगाल, आसाम, पुदुचेरीमध्ये जनतेने मोदींवरती विश्वास दाखवला. घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय. मुख्यमंत्री फडणवीस यांचं हे भाष्य. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि निवडणूक आयोगाची युती. 92 लाख मतं डिलीट करण्यात आली. बंगालमधील भाजपच्या विजयानंतर संजय राऊतांचा हा आरोप. 5 राज्यांपैकी 3 राज्य भाजप एनडीएने जिंकले. पंतप्रधानांचं अभिनंदन करतो. बंगालमध्ये मोदीजींचा विश्वास जिंकला. तर ममता दीदींचं भय पराभूत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. बंगाल, आसाम जिंकलं असलं तरी देखील एनडीएच्या पतनाची सुरुवात. 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा फटका बसला. त्यानंतर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया. दुहेरी भूमिका बंद करा. नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका. 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजप एनडीएला स्पष्ट बहुमत. आसाम, बंगालमध्ये कमळ फुललं. देश मोदी, शहा यांच्या पाठीशी. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयाबाहेर एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव. बंगालमध्ये झालमुरी वाटत आनंद देखील करण्यात आला व्यक्त. देशाच्या राजकारणात सुनेत्रा पवारांचा नवा रेकॉर्ड. बारामतीमध्ये 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मतदान. सुनेत्रा पवारांना 2,18,000 मताधिक्य. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कडिलेंचा विजय. कडिलेंना 1,34,000 मताधिक्य. राहुरीमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष. काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलिन यांना फोन करून ममता बॅनर्जी आणि एम के स्टॅलिन यांच्यासोबत निवडणूक निकालांबाबत चर्चा केली. या संदर्भात टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष अभिनेते विजय यांच्याशी देखील संवाद साधत त्यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं. तमिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या घरी जल्लोष. टीव्हीकेला मिळालेल्या विजयानंतर कुटुंबियांकडून घरातच आनंदोत्सव साजरा. अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडून अभिनेते थलपती विजय यांची भेट. विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. तमिळनाडूमध्ये डीएमके पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचा धक्कादायक पराभव. कोल्हापूर मतदारसंघामध्ये टीव्हीकेचे व्हीएस बाबू जायंट किलर.
केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमधून 3 जणांची नावं चर्चेत. चेन्नईतला व्ही सतीशन, के.सी. वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. मीरा बोरवणकर सक्षम अधिकारी, सरकारनं बोरवणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवावं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचीही मागणी. संजय गायकवाड कुणाच्याही नादी लागा, मात्र चळवळीतील कार्यकर्त्याच्या नादाला लागू नका. आम्ही आधी घाबरलेलो नाही आणि पुढेही घाबरणार नाही. पोलिसांच्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. प्रशांत आंबे यांचीही भूमिका. 150 वर्षांनंतर सत्ताधारी आता शिवरायांचं नाव का घेत आहेत? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा सवाल. हे पुत्ता मावशीचं प्रेम आत्ताच का आलं? सत्ताधाऱ्यांना पानसरे चुकले असं वाटतंय का? इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा सवाल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीआधी नव्या चेहऱ्यांना संधी देणार. दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होतील, सूत्रांची माहिती. पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार अशी देखील सूत्रांनी दिली माहिती. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडामध्ये सॉक्स आढळला. शवविच्छेदन अहवालातूनही धक्कादायक माहिती समोर. मुलीच्या छातीवरती वळ उमटल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं. 4 वर्षांच्या चिमुडीची अत्याचार करत हत्या करण्यात आली. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीची पत्नी आणि मुलगा पहिल्यांदा टीव्ही 9च्या कॅमेऱ्यासमोर बोलले. तर या नराधमाला लोकांच्या हवाली करून ठेचून मारा. आरोपीच्या पत्नीचीही मागणी. तर आरोपी माझा बाप असल्याची मला लाज वाटते. आरोपीच्या मुलाची उद्विग्न प्रतिक्रिया. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेच्या गावातील ग्रामस्थांनी निषेध करत कॅन्डल मार्च काढला. आरोपीला आता आमच्या ताब्यात द्या, ग्रामस्थांचीही मागणी. तो नसरापूरचा नराधम, त्याला माझ्या ताब्यात द्या. माझे हात आणि काय काय कलम करायचं ते मला कळतं. नसरापूरच्या घटनेवर बिग बॉस फेम अभिनेता अभिजित बिचुकले यांची प्रतिक्रिया. प्रतिभा चाकणकरांची ईडीकडून 8 तास चौकशी. भोंदू खरात प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकरांच्या खात्यामध्ये 50 लाखांचे व्यवहार. पुन्हा चौकशी होण्याची शक्यता. अत्याचारी भोंदू अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांकडे. खरातचं पत्नीवरती असलेल्या शेतकऱ्याची फसवणूक, सावकारीच्या गुन्ह्याबाबत आता तपास होणार. खरातला आज राहता न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून 13 वर्ष मुलीवरती अत्याचार. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार. नराधम भोंदू ताब्यात. टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान 24 दिवसांपासून फरार. एसआयटीकडून शोध सुरू. निदाला आश्रय देणारे नातेवाईक पोलिसांच्या रडारवर. कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महंत हेरगिरी महाराजांच्या सरकारकडे मागण्या. तर कुंभनगरीसाठी गौतम ऋषी विद्यापीठ, त्र्यंबकेश्वरची हद्द वाढवून घाटांचा विस्तार करा अशी देखील मागणी. महंतांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक. महाजनांचं हे आश्वासन. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात झाली. मंदिर परिसर अतिक्रमणांपासून मुक्त. कुंभमेळ्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक या ठिकाणी येणार. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी रिंग रोडच्या भूसंपादनावरून वाद चिघळला. मातोरी मुंगसरा या ठिकाणी मोजणी दरम्यान शेतकरी आक्रमक. प्रांताधिकाऱ्यांनी अधिकार नसताना मोजणी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. संबंधित प्रांताधिकाऱ्यांना निलंबित करण्याची देखील मागणी. मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा. अधिकाऱ्यांवरती चिखलफेक केल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती. शांततेचा भंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये शिक्षा सुनावलेली. कोल्हापूरमधल्या गोकुळ दूध संघावर अखेर प्रशासक मंडळ नियुक्त. साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रेक यांची प्रशासक मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती. धारावीकरांच्या घरासाठी काँग्रेसचा धारावी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावरती मोर्चा. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला धारावीमध्ये घर मिळायला हवं. वर्ष गायकवाड आक्रमक. नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार खडाजंगी. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये 16 विषयांवरून आरोप प्रत्यारोप. विरोधकांना विश्वासात घेतलं जात नाही असा हिरालाल चौधरी यांचा आरोप. तर खडाजंगीमुळे सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधी भाजपमधील संघर्ष देखील समोर. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन काळाबाजार प्रकरणामध्ये 5 आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. नाशिक न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. व्हीआयपी दर्शनासाठी पैसे उकळल्याचा आरोप. लग्नाच्या कारणावरून एका आरोपीला 3 दिवसांची सवलत. सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येताना लॅपटॉप कॅमेरा आणू नका. दादर ते रवींद्र नाट्य मंदिर विनामूल्य बस सेवा. अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेता ही विशेष व्यवस्था. अंगारकी निमित्त चतुर्थीनिमित्त आता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची तुफान गर्दी. लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आता भाविक मोठ्या संख्येने दाखल. अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं गणपतीपुळेमध्ये भाविकांची गर्दी. पहाटे 3:30 वाजेपासून श्रींचं दर्शन सुरू. 2026 मध्ये 3 वेळा येणार आहे अंगारकी. 12वीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्जांची सुविधा. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरती अर्ज भरता येणार. जूनच्या सुरुवातीला मान्सून केरळमध्ये धडकणार. यावर्षी मान्सून वेळेत दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज. 14 ते 20 मे दरम्यान अंदमान निकोबार बेटांवरती मान्सून सक्रिय होणार. राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट. 1 मार्चपासून ते 3 मे पर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले. आठवडाभरात रुग्णसंख्या तिपटीने वाढल्याची माहिती. तर 3 संशयित रुग्णांचा उष्माघातानं मृत्यू.
पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमान झालेली घट कायम. सोमवारी कमाल तापमानाचा पारा 38च्या आसपास नोंदवला, तर पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल ते किमान तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्याचा अंदाज. जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा विमानसेवेवरती देखील मोठा परिणाम. विमानसेवा सुरळीत राहावी यासाठी विमान कंपन्यांकडून प्रवासी संख्येत कपात. विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांची ही माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर. जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी. काही धरणांना अक्षरशः तळ गाठलाय, तर अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक. राज्यात कृषी विस्तार व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आता 11,500 शेतकरी मित्रांची निवड होणार. अनुभवी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना यामध्ये संधी मिळेल. या माध्यमातून शेतातील नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार गटांची उभारणी केली जाईल. राज्यभरात लवकरच शिक्षक भरती सुरू होणार. 31 मे पर्यंत शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलवरती जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू. राज्यात 62,000 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली. राज्यातील विविध केंद्रांवरती सीईटी परीक्षा संपन्न झाली. मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन प्रवेश नोंदणी आजपासून. पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीचं वेळापत्रक हे विद्यापीठाकडून जाहीर. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी आता 22 दिवसांमध्ये 5 महाकाय पोर्टल बीम उभारले. अहमदाबादमधील मणिनगर या ठिकाणी आता महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा गाठण्यात यश. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडाने विकासकाला स्वीकृतीपत्र दिलं. साधारणतः दिवाळीच्या दरम्यान पुनर्विकासाच्या कामाला प्रत्यक्षात होणार सुरुवात. 60 ते 65 मजली टोले जंग इमारती उभ्या राहतील. रायगडच्या कमळपाडा गावातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक योगेश टेमकर यांचा महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदकानं गौरव. महाराष्ट्र पोलीस दलातील 28 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेसाठी देण्यात येतं हे पदक. तर वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांच्या हस्ते योगेश टेमकर यांचा सन्मान. राज्यभरातल्या 8,212 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस. त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्यानं महारेरानं केली ही कारवाई. नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये सर्वाधिक प्रकल्प पुणे जिल्ह्यातले. पीएमआरडीएच्या 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला मुख्यमंत्री फडणवीसांकडून मंजुरी. पायाभूत सुविधा आणि गतिमान दळणवळणावरती भर. यंदा 3,55,00,000च्या शिलकीचा अर्थसंकल्प. पुण्यातील बहुप्रतीक्षित पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू. भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 450 एकर जमिनीचं भूसंपादन पूर्ण. विमानतळासाठी 7 गावातील 3,000 एकर जागेची देखील गरज. पुण्यात रक्ताच्या तुटवड्यामुळे शस्त्रक्रिया लांबणीवरती. शहरात मागील 15 दिवसांपासून रक्ताचा तुटवडा. रक्तसाठा उपलब्ध नाही, त्यामुळे अनेक रुग्णालयांना नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ. पुण्यात हत्तीपाय रोगाचे जिल्ह्यामध्ये 44 रुग्ण. पुणे पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागामध्ये शिरकाव. बहुतांश रुग्ण इतर जिल्ह्यातून स्थलांतरित झाले अशी देखील माहिती. विजेच्या धक्क्यानं आता समर्शकीय 6 वर्षीय मुलाचा मृत्यू. ठाण्यातील वागळे इस्टेट इंदिरानगर भागातील ही घटना. मुलगा लोखंडी अँगलवरती वाळत टाकलेली कोधडी काढण्यासाठी गेला असताना विजेचा धक्का बसला. मुंबईमधील मालाडच्या अक्सा चौपाटी या ठिकाणी जीवरक्षकानं बुडणाऱ्या एका तरुणाला वाचवलं. मित्राबरोबर पाण्यामध्ये पोहायला गेल्यावरती पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे तरुण बुडायला लागला. जीवरक्षक कॅप्टन नथुराम सूर्यवंशींनी तरुणाला वाचवलं. सोलापूर या ठिकाणी नसरापूर घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. नसरापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूरकर रस्त्यावर उतरले. चौपाट परिसरात एकत्र येत नागरिकांनी निषेध नोंदवला. नांदेडमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या जेसीबी चालकाला मारहाण. खडकपुरा ते वाघी रोडवरती अतिक्रमणावरती कारवाई सुरू असताना जमावाकडून मारहाणीची घटना. मारहाण करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याची देखील मागणी. अमरावतीमध्ये भर दिवसा पंचायत समितीच्या आवारामध्ये कर्मचारी महिलेवरती हल्ला. काचेची बॉटल डोक्यात फोडली, त्यामुळे महिला रक्तबंधाळ. भातकुली पंचायत समितीमध्ये. मुंबईच्या हिरानंदानी शाळेतील 14 वर्षीय मल्हार देसाईचा ऐतिहासिक जलप्रवास. ब्रॉक्स रिफ्ट ते ट्रॉम्बे जेट्टी हे 25 किलोमीटर अंतर अवघ्या 4 तास 43 मिनिटांमध्ये पार केले. मल्हारची ओपन वॉटर स्विमिंगमध्ये विक्रमी जय. कोचीमधील यशानंतर आता मुंबईमध्ये नवीन विक्रम. जळगाव महापालिकेच्या सर्व 23 शाळांचे आता सेमी इंग्रजी माध्यमांमध्ये रूपांतर होणार. महापालिकेमध्ये पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय. शाळांच्या इमारतींचं सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्ती आणि सुविधा पुरवण्याचं काम लवकरच हाती घेतलं जाईल. अंबरनाथमधल्या लोकनगरी ते बारकोपाडा या परिसरातील फार्मिंग आणि फॉरेस्टच्या जागेमध्ये अनधिकृत ज्वेल्स कारखाने. तर कारखान्यांना आता काही भूमाफियांनी चक्क सरकारी जागा परस्पर भाड्यानं दिल्याची शंका. सरकारी यंत्रणांकडून कारवाईची देखील शक्यता व्यक्त. धुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचं पाऊल. धुळे महानगरपालिकेच्या वतीने शेल्टर हाऊस उभारणीच्या कामांचा शुभारंभ. अंबरनाथ मोहनपुरम गणपती मंदिराच्या 12वा वर्धापन दिन साजरा. गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अंबरनाथमध्ये लोकनगरी रोडवरील 70 अनधिकृत गाळ्यांना पुन्हा नोटीस. गेल्या 2 वर्षांमध्ये बजावलेली ही 3री नोटीस, त्यामुळे आता तरी कारवाई होणार की नाही ही शंका. भूमाफियांची दहशत मोडून काढण्यासाठी कारवाईकडे नजर.
रत्नागिरीच्या आरेवारीमध्ये मुंबईमधील पर्यटक कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना. पर्यटकांची गाडी अडवून पर्यटक कुटुंबाला लाथाबुक्क्यांनी मारहाण. पीडित प्रवीण कोरेगावकर यांची रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. अमरावती जिल्हा परिषद सीईओ सत्यम गांधींची सिंगम स्टाईल कारवाई. तर भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती आता अधिकाऱ्यांचा हा अल्टिमेटम. 5 दिवसांमध्ये समस्या सुटल्या नाही तर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल. नंदुरबारच्या नूतन पोलीस अधीक्षक अश्विनी सानप पदभार स्वीकारतानाच ऍक्शन मोडवरती सीमावर्ती भागातील तस्करी रोखण्यासह महिला सुरक्षेसाठी दामिनी पथक अधिक सक्षम करण्यावरती त्यांनी विशेष भर दिला. अमरावतीसह पश्चिम विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट. विदर्भामध्ये तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. वीज उपकेंद्रामधील पॉवर ट्रान्सफॉर्मरचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष कूलरची व्यवस्था. गोंदियामधल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्यांची सोय. हरिण, बिबट्या, रानडुक्कर यासारखे विविध वन्य प्राणी पाण्यासाठी येत असतात. या उपक्रमामुळे वन्य प्राण्यांना मोठा दिलासा. यवतमाळमध्ये सफारी दरम्यान जंगलामध्ये मुक्तपणे फिरणारा वाघ पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद. काही क्षणांसाठी परिसरात उत्सुकता आणि थराराचं वातावरण देखील. तर या दरम्यान पर्यटकांनी नियमांचं पालन करून सुरक्षित अंतर राखतच अनुभवाचा आनंद घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. अकोला या ठिकाणच्या सातपुडा पर्वतरांगांमधील शहानूर रोडवरती एका वाघिणीचे 5 बछड्यांसह दर्शन. हा दुर्मिळ आणि थरारक क्षण पर्यटकांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद. वाघिणीच्या या पूर्ण परिवाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील व्हायरल. बदलापूर जवळच्या आंबेशोग गावामध्ये फासात अडकून बिबट्याचा मृत्यू. परवानगी नाही, त्यामुळे वन्य प्राण्यांसाठी असे फास लावले जातात. मात्र वन विभाग कारवाई करण्याऐवजी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचाही आरोप. सिंधुदुर्गमध्ये फळं पिकवण्यासाठी घातक कॅल्शियम कार्बोइडचा वापर केला जात असल्याचा प्रशासनाचा आक्रमक पवित्रा. केवळ दंड न करता थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. बुलढाण्याच्या नांदुरामधील शेंबा प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप. आरोग्य केंद्र बंद, त्यामुळे रुग्णांना परत घरी जाण्याची वेळ. तर एका आरोग्य केंद्रामुळे 20 गावांमधील आरोग्य सेवेचा बोजवारा. गैरहजर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष. वाशिममधल्या शेतकरी चिया पिकाकडे वळले. बाजार समितीमध्ये 19,000 रुपयांहून अधिक विक्रमी दर. यंदा चियाच्या उत्पादनामध्ये मोठी वाढ. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पीक विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. वर्धा जिल्ह्यातील पाबुळगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान. तर 3 एकरवरील शेतीचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी आता संकटात सापडले. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये अवैध 18 गॅस सिलेंडर जप्त. जारगाव चौफुले या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या काळा बाजारावर कारवाई. पाचोरा पोलिसात गुन्हा देखील दाखल. वाशिममध्ये जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी बांधलेली शासकीय निवासस्थानं आता ओसाड व्यवस्थित. तर जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवरती गेली, त्यामुळे ही घरं गेल्या 1.25 वर्षांपासून बंद. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली घरं वापराअभावी खराब होत असल्यानं प्रशासनावर प्रश्न उपस्थित. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.